जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8वा आणि ओवी क्रमांक 90 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. 9 क्रमांकाचा जो श्लोक आहे, कविं पुराण मनुष्यासितार मनोरणीयान समनुस्मरिद्य सर्वस्य धातारमचिंत्य रूप आदित्यवर्णम तमस परस्तात. या श्लोकावरच्या 86 ते 90 अशा ओव्यांचा आपण अभ्यास केला होता. संसार सागरातील गीता दीपस्तंभ हा जो परमपूज्य काकांचा दुसरा ग्रंथ, या ग्रंथाबरोबरच आपण अभ्यासतो आहोत, कारण भगवद्गीतेवरचंच भाष्य असल्यामुळे त्याचाही आपला अर्थ बघून झाला होता. आणि मागच्या वेळेला या ओव्यांचा अर्थ आपण बघितला. थोडंसं स्मरण उजळणीचा भाग म्हणून. की प्रयाणकाली विविध प्रकारचे योगी ज्या परम किंवा दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होतात, तो दिव्य परमपुरुष कसा आहे त्याचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. म्हणून मी स्मरण करून देण्यासाठी म्हणालो. त्याचं भरपूर आपण विवेचन बघितलेलं आहे गेल्या 2-3 अभ्यासांमध्ये. पण त्याच्यावरच्या माऊलींच्या ओव्या अगदी विलक्षण आहेत. जयाचे आकाराविण असणे, जया जन्म ना निमणे, जे आघवेची आघवेपणे देखत असे. किंवा आज गटामध्ये मी जे एक आजच्या सत्राबद्दल कळवलं त्याची एक ओवी लिहिली होती, जे गगनाहुनी जुने, जे परमाणुहुनी साने, जयाची निसन्निधाने विश्व चळे. प्रतिम ओव्या आहेत. मी मागच्याला म्हणालो, फार सुंदर ओव्या आहेत. स्वरूप लक्षणाच्या ओव्या आहेत. त्या ब्रह्मतत्वाचं वर्णन करणार, की ते गगनाहुनी जुने, म्हणजे आकाश नावाचं जे महाभूत, ते निर्माण होण्याच्या आधीपासून जे आहे, ते निर्माण झालेलं आता आहे तरी ते आहे. एक दिवस ते संपणार आहे तरी ते आहे. एका दुसऱ्या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वरीत म्हणते, तयाच सपूर्पण पाहावे तयाचे. छान होऊया ती पण. सपूर्प पाहावे तयाचे, परी शून्याची नाही स्वभाव. तर जाऊ दे, त्या ओवीकडे जायचं नाही मला. ती पण अप्रतिम ओवी आहे. कारण कारण सपूर्पणा आठवलं कशासाठी? सपूर्पणे याचा अर्थ किती सूक्ष्म ते आहे. सपूर्पण पाहावे तयाचे, परिशून्यची नाही स्वभावे, तसे गगनाचिनी पालवे गाळूनी घेतले. म्हणून मला ती ओवी आठवली आता. माऊली म्हणते, म्हणजे जणू काही आकाश, आकाश म्हणजे पुन्हा एकदा पोकळी. कारण अनेक नवीन लोक वाचनात सहभागी होत असतात, म्हणून मला काही काही गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागते. आकाश म्हणजे पोकळी, निळं निळं दिसतं ते आकाश नव्हे. आता ही पोकळीच, म्हणजे आपल्याला हेच तर मुळात कळत नाही की ही जी पोकळी आहे, ज्याला आकाश, अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी, तो आकाशाचा एक गुण आहे, अवकाश निर्माण करून देणं, ज्याच्यामध्ये सर्व ब्रह्मांड मावेल असं. आपल्याला मुळात तेच पहिले कळत नाही, कारण ते इतकं आपण गृहीतच धरलेलं असतं. मागच्याला मी तो दृष्टांत दिला होता, की जसे मासे आहे, माशांना जर बोलता आलं तर ते जसं पाणी गृहीत धरतात. त्यांना पाणी म्हणजे अशी कल्पना करू शकतो आपण. एक दृष्टांत दिला होता, की माशांना जर विचारलं तर ते बोलायला लागले तर तेच सांगतील, की अच्छा, पाणी म्हणजे काही पदार्थ असतो का? आपल्याला कळत आहे, कारण आपण त्याच्याकडे असं बघतोय, हा हे पाणी आहे, त्याच्यात हा मासा आहे, आणि मग पाणी नसलेलं अजून काहीतरी आहे वरचं, जमीन, पृथ्वी म्हणा. हे आपल्याला कळतं म्हणून आपल्याला पाणी नावाचा पदार्थ आहे हे कळतं. पण दुसरं त्या माशाला ते कळणं मुश्किल जातं किंवा कळत नाही.
एका मर्यादित प्रमाणात बोलतोय मी, कारण त्या माशांनी शेवटी श्वास घ्यायला वर यावं लागतं पाण्याच्या, ते सोडून देऊ. दृष्टांत एकदशी असतो. पण 99% 99.99% ते पाण्यातच असल्यामुळे तसं ते तरी 99.99% आहेत. आपण तर 100% या पोकळीतच राहतो. कारण जाणार कुठे आहे दुसरीकडे? पण असं जरी असलं तरी ही पोकळी सुद्धा एक जड पदार्थच आहे, फिजिकल एंटिटी. हे विसरायला होतं. आणि मग ते आपण सगळं मागच्या वेळेला बघितलं होतं की महाप्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती असलेले जर एखादे पदार्थ असेल आणि त्याच्या आजूबाजूची जी पोकळी आहे तिला वक्रता येते. ब्लॅक होल्स आपण बोललो होतो मागच्या वेळेला. दॅट इवन मॉडर्न सायन्स ऑल्सो प्रूव्स की येस इट इज अन एंटिटी. मुद्दा असा की या गगनाचिनी पालवे जणू काही त्याचं एक कापडच आहे असं गृहीत जर धरलं, त्याच्याकडे कल्पना म्हणून बघितलं, तर त्याच्यातनं सुद्धा ते तत्व गाळून, कारण जे गाळल्या जातं ते कसं असतं, ज्याच्यातून गाळलं जातं त्याच्यापेक्षा काय असतं, सूक्ष्म असतं. गगनाचिनी पालवे गाळून घेतले, माऊली म्हणते. असो, परमाणुहुनी साने याच्याबद्दल बोलत होतो मी. आणि हा सिद्धांत तर आपण नेहमीच शिकतो, कोणता, जे जितकं सूक्ष्म तितकं ते व्यापक. आणि सूक्ष्मतेची परमावधी जर कुठलं तत्व असेल तर ते हे ब्रह्मतत्व आहे. म्हणून ते सर्वात व्यापक तेच आहे. म्हणजे या गगनात सुद्धा व्यापून ते आहे, विचार केला तर. त्यालाच म्हणतात गाळून घेतले दुसऱ्या भाषेत. व्यापनोती इति विष्णू. एक एक व्युत्पत्ती आपल्याला माहिती आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ तोच आहे खरं, व्यापक. किती व्यापक, ज्याच्या त्याच्या व्याप्तीला आता परिसीमाच नाही. निरपेक्ष व्यापक, हे सगळ्यात महत्वाचं. आता जग आहे, मग ते जगात व्यापलं आहे, मग आता उद्या जग संपेल, मग ते पण संपेल का? नाही. अक्षरम ब्रह्म परमम, तोच तो विषय आता आपल्या समोर होऊन गेलाय, पुन्हा येणार आहे, की त्याला अक्षर म्हणतात. बाकी सर्व क्षर आहे. छोट्या छोट्या गोष्टी तर क्षर आहेत, आपल्याला कळतं, आपल्या आयुष्यात चाललेल्याच आहे, बदलत चालल्या आहेत, संपत चालल्या आहेत. पण फार मोठी आपण उडी घेऊया आणि या जगताचा विचार करूया. हे जग सुद्धा एक दिवस काय होणार आहे, कोट्यावधी वर्षांनी का होईना पण संपणार तर आहेच. कारण काय, कारण ते निर्माण झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा त्याच नियमात बसतं. जे निर्माण झालं आहे, जे जन्माला आलेलं आहे, जे विकारी आहे, ते विनाशी आहे, ते एक दिवस संपणार आहे. पण म्हणूनच तर जे जन्मालाच येत नाही, कारण जन्म मृत्यू हा तिथे विषयच नाही, ते अखंड आहे आहे आहे, हे कितीही वेळा समजून सांगितलं तरी आपल्याला लक्षात येतं. म्हणजे माझ्याबद्दल बोलतोय, कारण मी स्वतःला समजावतच असतो की नाही हे बोलताना. हे सगळं वर्णन आपण बघितलं. आणि हे सगळं वर्णन 90व्या ओवीपर्यंत आलेलं आहे. आता कशा पद्धतीने हा जो दिव्य परमपुरुष ज्याचं आपण आता वर्णन सगळं ऐकलं, त्याला हा योगी प्राप्त होतो असं वर्णन करणारा 10 क्रमांकाचा श्लोक, ज्याला आपण मागच्याच वेळेला सुरुवातही केली होती, तो श्लोकही मी वाचला होता, त्याचा पदच्छेदही आपण बघितला होता. त्याच्या थोडं चिंतनालाही सुरुवात केली होती. आणि योग बलेन च एव या शब्दापासून आपण थांबलो होतो, कारण तेव्हा मागच्याला वेळ नव्हता. आणि खूप महत्वाचा हा शब्द आहे, आचार्यांनी त्याची त्यांच्या भाष्यामध्ये व्याख्या केलेली आहे, जी आपण बघूया असं आपण म्हटलं होतं. पुन्हा एकदा हा श्लोक वाचतो मी. प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. आणि मागच्याला आपण अर्थ बघितला होता की भक्तीने आणि चित्त समाधानाच्या बलानेच युक्त असलेला पुरुष मरणाचे वेळी एकाग्र चित्ताने त्या भ्रुकुटीच्या मध्यभागी सावधानपणाने प्राण स्थिर करून तो दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होतो, असा आपण त्याचा अर्थ बघितला होता, पदच्छेदासह अन्वयासह. आणि या ओवीपासून स्वच्छंद मरणी योग्याच्या मरणाचा प्रकार आता आपल्याला सांगतायत भगवंत. आपण मी बोललो तो मागच्या की हा चौथा प्रकार आपण बघतोय मरणाचा.
आपण मागच्याला बोलल्याप्रमाणे जो ध्यानयोगी आहे, ज्ञानयोगी आहे म्हणूया, सामान्य मनुष्य म्हणूया, आणि आता हा चौथा प्रकार की जे स्वच्छंद. स्वच्छंद मरणी म्हणजे काय? जे ठरवून मरण स्वीकारतात. साध्या भाषेत बोलूया, जे ठरवून देह सोडतात. आमचा देह सुटतो आणि ते देह सोडतात. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, असं आनंदाने ते म्हणू शकतात. कारण ते देह झोळ ऐसे मानुनी, ठेले आपण आपणची होऊनी, जैसे मठ गगना भरुनी गगनची असे. मागच्या याच अध्यायातली ओवी आहे. या अवस्थेत ते संत, ते योगी तो जगत असतो. आणि मग एक दिवस येतो आयुष्यात की अधिक देखणे निरंजन पाहणे, की आता या काय म्हणूया, या जगताचा बाध करून सुद्धा राहण्याचा त्यांना कंटाळा येतो. कारण हे जीवनमुक्त जे असतात ते या जगात जगत असताना ज्ञान झालेलं आहे, ज्ञानप्राप्ती झालेली आहे, स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे. पण व्यवहार तर सुरू आहे, अनेक प्रकारची कार्य सुरू आहेत, तेव्हा बाधितानुवृत्तीने जगत असतात. पण एक दिवस त्याचाही कंटाळा येतो त्यांना. तर किती दिवस बाध करत राहायचं. त्याचं वर्णन पुढे अशाच पद्धतीची एक ओवी पुढे येणारच आहे. माऊली म्हणतेच आहे की ते असे उतावीळ झालेले असतात की चला आता स्वरूपी अधिक देखणे निरंजन पाहणे. आता निरंजन पाहण्याची घाई त्यांना झालेली असते. अशा या योगाचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये भक्तीने हा शब्द आपण मागच्याला विचार केला होता. भक्त्या युक्तो म्हणजे भक्तीने युक्त, आणि भक्ती याचा अर्थ मी जसं म्हणालो की असा हा योगी जो आहे त्याच्यामध्ये भक्ती शब्द कुठून आला असं वाटतं. त्याचा अर्थ आपण मागच्याला बघितला होता. त्याच्यात पुन्हा वेळ नको घालवायला. पण थोडक्यामध्ये भक्ती किंवा भजन, भक्ती म्हणजे भजन किंवा भक्ती म्हणजे प्रेम. त्यामुळे भजन म्हणजे पुन्हा आपल्याला जसं आपण लौकिक अर्थाने ज्याला भजन म्हणतो तो तर अर्थ आहेच, अर्थातच तो त्याचा एक पैलू आहे. पण भजन करणं म्हणजे भजणं, आणि भजणं याचा अर्थ अखंड स्मरण त्याचं असणं, अखंड त्याच्या अनुसंधानात असणं. जी कर्म मी करतो ती त्याच्या प्राप्तीच्या उद्देशाने करणं, त्याच्या स्मरणात करणं, त्या कर्माचं फल त्याला अर्पण करून करणं, इत्यादी इत्यादी इत्यादी. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय. मागच्या वेळेला आपण तो विचार केला होता. त्याच्या पुढे मात्र छान शब्द आला तो म्हणजे योग बलेनं. म्हणजे आपण मागच्याला बोललो की आपण आचार्य काय म्हणतात ते बघणार आहोत. ते आता आपल्या अभ्यासाकडे बोलूया. योग बलेन च एव. आचार्य भाष्य करतात आहेत की योगस्य बले म्हणजे योग बलम. योगस्य बले षष्टी विभक्ती. योगाच्या बळानी. योगस्य बले योग बलम म्हणजे योग बलम. ठीक आहे ते न, पण पुढे एक छान एक मोठं विशेषण आचार्यांनी वापरलं. मोठा शब्द आहे. समाधिज संस्कार प्रचय जनित चित्त स्थैर्य लक्षणम योग बलम तेन च युक्त इत्यर्थ. आचार्य म्हणतात. छान आहे. म्हणून मी मागच्या तो शब्द घेतला नाही, थांबलो थोडंसं, म्हणलं जरा आपण याचं विचार करूया. खूप सुंदर शब्द आचार्य इथे वापरतात आहे की योग बल हा शब्द बरेच वेळ येतो आपल्या वाचनात, इतर ठिकाणी पण आला असेल. पण नेमकं योग बल म्हणजे काय? योगाने प्राप्त झालेलं बळ हा त्याचा अर्थ आपल्याला करता येतो, पण म्हणजे तरी काय, नेमकं काय? तो नेमकेपणा आणि नेटकेपणा आचार्यांच्या भाष्यामध्ये आपल्या लक्षात येतोय. पुन्हा एकदा आचार्यांनी काय वापरलंय विशेषण? समाधिज. समाधीचे संस्कार प्रचय जनित चित्तस्थैर्य. एवढा मोठा शब्द आहे तो एकच. काय नाही, त्याची फोड केली की सोपं जातं. समाधीज म्हणजे समाधीतून काय म्हणूया जन्म पावलेले, समाधी जनित संस्कार, संस्काराच्या प्रचय जनित संस्काराच्या संग्रहातून उत्पन्न झालेली चित्तस्थैर्य. चित्तस्थिरतेचं नाव योग बल असं आहे. काय सुंदर व्याख्या आहे. अक्षरशः व्याख्या केली आचार्यांनी.
समाधीतून उत्पन्न पावलेलं. मी का म्हणालो की याचा आपण थोडासा विचार करूया की योग बल प्राप्त झालेला योगी कसा असतो हे आपल्याला कळलं पाहिजे. एक सुंदर डॉक्टर काकांचा एक साधा शब्द त्याला तुम्हाला सांगतो. इथे जो योगी अपेक्षित आहे तो जरी नसला तरी साधारण संकल्पना तीच आहे. त्याला डॉक्टर काकांचा शब्द आहे आत्मवारी. कधी ऐकलं असेल तुम्ही प्रवचनामध्ये. डॉक्टर काका म्हणतात की रोज आत्मवारी करावी. का बरं म्हणतात असं? ते याचा विचार केला की कळतं की पहिली गोष्ट समाधीतून निर्माण झालेले समाधी म्हणजे मुद्दा काय सुरू आहे हे कोणत्या योगाच्या मरणाचा प्रकार सांगतात आहे विषय आपला तो आहे मुख्य की ज्याला योग बल प्राप्त झालेलं आहे. मग योग बल म्हणजे कसं तर समाधीतून उत्पन्न झालेलं पहिलं म्हणजे समाधी अवस्था प्राप्त झालेला हा योगी आहे. पहिली गोष्ट. दुसरं, प्रचयजनित हा शब्द फार महत्वाचा आहे. खरं चिंतन ह्या शब्दाचा आपल्याला करायला हवं आहे. आणि प्रचयजनित याचा अर्थ असा होतो आहे की त्या संस्काराच्या संग्रहातून प्रचय याचा अर्थ संग्रह असा होतो. कलेक्शन शुद्ध मराठीत. म्हणजे काय सांगतात आपल्याला? पहिले म्हटलं समाधिज, मग प्रचयजनित. म्हणजे त्या संग्रहातून उत्पन्न झालेल्या कशाच्या संग्रहातून? समाधीजनित संस्काराच्या संग्रहातून. समाधीज संस्कार प्रचयजनित संस्कार शब्द पण आहे मध्ये. म्हणजे काय? संस्कार याचा अर्थ संस्कार आपल्याला कळतो. एखाद्या गोष्टीचा आपल्या चित्तावरती संस्कार होणं म्हणजे काय? एखाद्या चित्तावर ठसा उमटणं. साध्या भाषेमध्ये बोलूया आता. ठसा उमटणं. बरोबर. आता समाधीज संस्कार प्रचयजनित. काय सुंदर आचार्य बोलतात आहे पहा की समाधी काळी जरी द्वैत नसलं, कारण म्हणूनच तर त्याला समाधी म्हणतात, नाही तर त्याला समाधी म्हणूच शकत नाही. आता समाधीचे प्रकार आपण ते सगळे सोडून देऊया. आपण एक थेट शेवटची समाधी, निर्विकल्प समाधी, त्याचे पण 2 प्रकार आपण मागच्याला बघितले होते. पण अगदी अंतिम समाधी ज्याला म्हणतात ती लागलेली आहे असं गृहीत धरूया. पण ती काय आपल्याला त्याचा बारकावा कळतोय, मार्मिकता लक्षात येते, जी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, की ज्या अर्थी त्या समाधीतून जो संस्कार घेतला जातो आहे आणि त्याचा संग्रह म्हटलेला आहे. संग्रह कधी असतो? मार्मिकता ही आहे. संग्रह एकच गोष्ट जेव्हा अनेक विपुल प्रमाणात एकत्र येते तेव्हा आपण त्याला संग्रह म्हणतो. जास्त फार काही बोलण्याची गरज नाही, सोपं आहे समजायला. मग याचा अर्थ इथे एकदा समाधी लागून काम होतंय का? नाही, विषय तो सुरू आहे. मग हा संस्कार कोण कोण घेते? कारण द्वैत तर नाहीये तिथे. मग संस्कार उमटतो कसा? तो विषय वेगळा आहे. तिथे सूक्ष्म, शुद्ध, शास्त्रीय, अज्ञात, अंतःकरण, वृत्ती असते. ती तर्काने मान्य करावी लागते. ती शास्त्र सांगतं म्हणून श्रद्धेने स्वीकारावी लागते. कारण तिची जाणीव नसते. कारण जाणीव असली तर पुन्हा द्वैत आलं. पुन्हा द्वैत मोडलं. ह्या दृष्टीने. पण समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर त्या समाधीतल्या आनंदाचं जे स्मरण होतं, होतं का नाही? होतं. मग स्मरण ज्या अर्थी होतं त्या अर्थी संस्कार असलाच पाहिजे. ज्या अर्थी संस्कार आहे त्या अर्थी संस्कार घेणारं काहीतरी एखादी गोष्ट तिथे असलीच पाहिजे, ज्याचं वर्णन आता मी केलं. आणि असं वारंवार, वारंवार, वारंवार संस्कार घेऊन, 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 घेऊन दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष सगळ्यात महत्वाचं. म्हणून रोज आत्मवारी करावी असं परमपूज्य काका का म्हणतात तेही इथे लक्षात येतं. असं जेव्हा होतं समाधीचे संस्कार प्रचय जनित आणि मग त्यातनं काय प्राप्त काय होतं हे झालं कारण. समजा आपल्याला कारण समजलं तर त्याचा होणारा परिणाम काय आहे? चित्तस्थैर्य. चित्त जाईलच कशाला हो बाहेर? पुन्हा जुने अध्यात शिकलेली ओवी, सुरवाडलेली अंतःकरण. काय माऊली म्हणते सुंदर, रचिल्या म्हणून ही बाहेर पाऊलीनं घाली. माऊली म्हणते त्याचं वर्णन. मला त्यातलं शेवटचं ते अर्धचरण फक्त वापरून घ्यायचं होतं. रचिल्या म्हणून ही बाहेर पाऊलीनं घाली. सुरवाडलेली अंतःकरण त्याचं पुढचं चरण आहे ते.
की मीच आनंद रूप आहे हा अनुभव घेतल्यानंतर सुखासाठी बाहेर धाव घेईल का माझी वृत्ती, माझं चित्त? साधी कल्पना करा तुम्ही. कारण बाहेर धाव कशासाठी असते? विषयांकडे असते. विषय कशासाठी हवे? सुखासाठी हवे. पण जेव्हा प्रत्यक्ष कळतं की सुख कुठे आहे, मीच सुखरूप आहे, मीच आनंदरूप आहे, हा प्रत्यक्ष अनुभव जेव्हा मला येईल, सातत्याने येईल, त्याचा सातत्याने संस्कार होईल, तर माझं चित्त स्थिरच असणार. कारण चित्त अस्थिर होतं कशाने? बहिर्मुखतेने. ठीक आहे, व्यवहारकाली तेवढ्यापुरती बहिर्मुख होणार आहे, त्याशिवाय व्यवहार होऊ शकत नाही, बरोबर आहे. पण व्यवहारात काहीही घडलं, दुःख आलं, मग भगवद्गीता सांगते तेही कळतं आपल्याला. दुःख संयोग वियोग योग संज्ञितम. योगाचीच तर व्याख्या केली आहे भगवंतांनी तिथे, की दुःख जरी आलं तरी त्या दुःखापासून या योग्याने वियोगच करून घेतलेला असतो. सुखही आलं रामकृष्ण हरी, दुःख आलं रामकृष्ण हरी, आता मला काय त्याचं? आता हळूहळू ही भूमिका आपल्याला कळायला लागते. मग सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, वगैरे वगैरे. हे हे साधनेच्या काळी साधकाला केलेला उपदेश बरोबर आहे. पण आता माझा प्रत्यक्ष अनुभव आहे की संत असे कसे म्हणू शकतात. हे आता हळूहळू आपल्याला निदान बौद्धिक पातळीवर तरी कळायला लागतं की अरे हो, अगदी स्वाभाविक आहे. काय फरक पडतो आता? कारण माझं आता सुख अवलंबूनच नाहीये. कारण सुख आणि दुःख या प्रतिक्रिया आहेत. अनुकूल घडलं तर मी त्याला सुख म्हणतो, प्रतिकूल घडलं तर दुःख म्हणतो. एक माझ्यासाठी जे अनुकूल आहे ते दुसऱ्यासाठी प्रतिकूल असू शकतं. जे माझ्यासाठी प्रतिकूल आहे ते दुसऱ्यासाठी अनुकूल असू शकतं. म्हणजे इट इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह थिंग, इट इज अ सब्जेक्टिव्ह थिंग. किती तर्कशुद्ध विचार आहे पाहायचा. पण इतकं आपण वाहवत जातो याच्यामध्ये की विसरूनच जातो मूळ तत्वज्ञान काय आहे. त्यामुळे सुख आणि दुःख ही प्रतिक्रिया आहे. त्या सुखदुःखाच्या हेलकाव्यातच तर माझं जीवन सुरू असतं. बाकी सगळी जी द्वंद्व आहे ना, त्याचा समावेशच या एका द्वंद्वामध्ये होतो. कारण यशाने सुख, अपयशाने दुःख. मान मिळाला, सुख, अपमान झाला, दुःख, इत्यादी इत्यादी. बाकी आता यादी आपण स्वतःची आपल्या सर्वांना माहिती असते. हेच जर नसेल तर चित्त अस्थैर्य प्राप्त होईल का? चित्त अस्थिर होईल का? नाही. अशा या संस्कारांच्या या संग्रहातून आपण शब्द काय पाहतोय? योग बल. ज्यांनी चित्त स्थैर्य कमावलेलं आहे. म्हणजे एवढं मी सगळं का बोलतोय, तर त्या चित्तस्थैर्याचा जो दर्जा आहे तो किती वेगळा आहे हे लक्षात यावं. कारण कधी कधी चित्तस्थैर्याचा अनुभव आपल्याला येतो, नाही असं नाही. विशेषतः सकाळी झोपेतनं मी उठलो, अगदी झोपेतनं उठल्याचा पहिला क्षण म्हणूया. किती नाही म्हणलं तरी अशी कल्पना करू की फार भयानक स्वप्न काही पडली नाही आहेत वगैरे. बऱ्याच त्याच्यात जर तर असतातच, आपले प्रापंचिक माणसाच्या त्या समस्या. पण बऱ्यापैकी चित्त स्थिर असतं की नाही, एक शांत जरा झोप झालेली असते. मला छळणारं जे अंतःकरण असतं ते झोपेत लय पावलेलं असल्यामुळे आलेली शांतता असते ती. पण माझ्यासारखे जे महाभाग्यवान आहेत ते त्याही शांतता गमवण्याची व्यवस्था या 6व्या अवयवाच्या माध्यमातून करतात. एक क्षणी जाऊ देत नाही. बाजूलाच ठेवलं लगेच WhatsApp, Instagram, फेसबुक, ईमेल, वर्तमानपत्र, काय भानगडी, मी झोपलो असताना असं काय घडलं या जगामध्ये, इत्यादी इत्यादी. समर्थ म्हणत असतील प्रभाते मनी रामचिंतित जावं. ते समर्थ बघतील आणि ते मनाचे श्लोक ते त्यांनी बघावं. माझा काय संबंध आहे त्याच्याशी? मी शाळेत म्हटले, पाठ केले, परीक्षेत काय ते स्पर्धा परीक्षा गुण मिळवले. माझा मनोबोधाचा संपला संबंध शाळेतच. प्रभाते मनी रामचिंतित जावा. कशासाठी सांगतात ते? ह्याच्यासाठी सांगतात. कारण तो आत्माराम, समाधी, त्या आत्मारामाची जेव्हा प्राप्ती होते, तेव्हा मग अखंड चित्त स्थैर्य. मग तो जो महात्मा आहे, तो जीवनमुक्त आहे, त्याचं वर्णन करतात. तो अगदी बाजारातून जरी चाललेला असला, आणि बाजार म्हणण्याचा अर्थ असा, बाजारामध्ये जो एक कोलाहल असतो, प्रचंड गोंधळ असतो, आवाज असतात, काय वाटेल ते चाललेलं असतं, तरीही तो आतमध्ये शांतच असतो. कसं शक्य आहे? ते असं शक्य. समाधिज संस्कार प्रचय जनित चित्तस्थैर्य लक्षणम.
असं चित्तस्थैर्य ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याला लक्षण म्हणतात आहे, त्याला योग बल असं आचार्य म्हणतात. म्हणून मी मागच्याला म्हणालो की त्याचा आपल्याला छान विचार करायचा आहे. आणि त्यांनी युक्त म्हणजे कशाना कशाने भक्तीने युक्त, योग बलाने युक्त असा जो पुरुष मग मरणाच्या वेळी एकाग्र चित्ताने तो भ्रुकुटीच्या मध्यभागी सावधानपणाने प्राण स्थिर करून त्या दिव्य परमपुरुषाला प्राप्त होतो. आणि स्वच्छंद मरणी, मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे, स्वीकारतायत जो मृत्यू जाणीवपूर्वक जो योगी आता स्वीकारतो आहे, हा देह आता त्याला सोडायचा आहे जाणीवपूर्वक. तो कुठल्या पद्धतीने हा देह सोडून जातो जेणेकरून तो त्या दिव्य परमपुरुषाला म्हणजेच मला प्राप्त होतो हे भगवंत सांगतात. आता परमपूज्य काकांनी गीता दीपस्तंभामध्ये 10 ते 14 असा एक गट केलाय, त्यामुळे आता तिकडे आपल्याला वळायचं नाहीये. आपण याच्यावरच्या ओव्या बघूया. ओवी क्रमांक 91. तया अव्यंग वाणी या ब्रह्माते, माऊली म्हणते, आता भाष्य करते आहे माऊली या श्लोकावरती. तया अव्यंग वाणी या ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणून स्मरे. की जो योगी प्रयाण काळ प्राप्त झाला असता त्या निर्दोष ब्रह्माला जाणून स्थिर चित्ताने स्मरण करतो, ध्यान करतो. आता दोन गोष्टी आहे. एक, स्वच्छंद मरणी म्हटलेला आहे, स्वतःहून मृत्यू स्वीकारतो आहे. दुसरा त्याचा अर्थ असाही होऊ शकतो, पैलू त्याचा, की मृत्यू आपला समीप आलेला आहे असा अर्थ इथे केलेला आहे, की प्रयाण काले प्राप्ते. आता हे जे योगी असतात त्यांना हे कळतं. अशा अनेक कथा अनेक संतांच्या चरित्रामध्ये आपण बघितलेल्या आहेत, अनेक योग्यांच्या चरित्रात आपण वाचलेल्या आहेत, की ज्यांना माझा मृत्यू समीप आलेला आहे हे कळतं, कधी होणार आहे हे सुद्धा कळतं. एक उदाहरण देऊन पुढे जाऊया. चांगदेव महाराजांचं आपल्याला माहिती आहे, 1400 वर्ष देह टिकवलं त्यांनी. आता हा विषय वेगळा आहे, त्यांना देह टिकवावा का वाटला, कारण आता आपण जे शिकतोय त्याच्या विरुद्ध आहे ते. म्हणून तर ते पत्र कोरं पाठवावं लागलं ना ज्ञानेश्वर महाराजांना. तो विषय वेगळा आहे. पण 1400 वर्ष कसं टिकवलं? मृत्यूची वेळ झाली की समाधीत चालले जायचे. आणि मृत्यू टाळण्याचे हे योगाचं जे एक सामर्थ्य त्यांच्याजवळ होतं, त्या पद्धतीने त्यांनी टिकवलं. पण 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांना जेव्हा 14 वर्षाच्या मुक्ताईने अनुग्रह दिला, मधलं सगळं मी शुद्ध मराठीत फास्ट फॉरवर्ड केलं, मधलं काहीच सांगितलं नाही कारण आपल्याला आता वेळ नाही. असं म्हणतात की महिन्या 2 महिन्यामध्ये त्यांनी देह ठेवला. इतके वर्ष, शेकडो वर्ष, 1400 म्हणजे 1000पेक्षा जास्त झाले, योगाच्या सामर्थ्याने टिकवलेला देह. मुद्दा असा, प्रयाण काले प्राप्ते, माऊली म्हणते, काय होतं प्रयाण काळ प्राप्त जेव्हा होतो त्या योग्याला, तया अव्यंग वाण्या ब्रह्माते, ब्रह्मा ब्रह्मतत्वाला एक तिथे विशेषण माऊलींनी लावलं. अव्यंग म्हणजे निर्दोष ब्रह्माला, कुठलाही दोष नसलेलं असं ते तत्व. जेथ माया स्पर्शो शकेन, दोष होईलच कसा, दोष असेलच कसा. कारण दोष, एखाद्या गोष्टीमध्ये दोष उत्पन्न होण्यासाठी एक तर स्वगत भेद हवा, सजातीय भेद हवा, नाही तर विजातीय भेद हवा. जाऊ द्या, पुन्हा वेगळा विषय सुरू होईल. पण सांगण्याचा उद्देश असा की या तीनपैकी कुठला तरी तर भेद हवा. अभेद, अखंड, एकमेव द्वितीय, अखंड एक रस असं ज्याचं वर्णन आहे, तिथे दोष असेलच कसा. कुठलाच दोष नाही म्हणून निर्दोष अव्यंग. आपल्याला माहिती आहे व्यंग म्हणजे, व्यंग शब्द माहिती असतो आपल्याला मराठीतला, अशी अपेक्षा आहे. पण व्यंग नसलेलं म्हणजे अव्यंग, निर्दोष. त्या ब्रह्मतत्वाला जाणून स्थिर चित्ताने तो जो योगी आहे तो त्याचं स्मरण करतो, ध्यान करतो. कसं करतो, कसं मरण स्वीकारण्याची एक काय म्हणूया स्थिती, म्हणूया प्रक्रिया काय असते त्या योग्याची, तर बाहेर पद्मासन रचुनी, उत्तराभिमुख बैसोनी, जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. त्या ध्यानाचा प्रकार असा
की प्रथम निष्काम कर्मयोगापासून झालेल्या चित्तशुद्धीचे सुख अंतःकरणात घालून बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसावे. माऊली म्हणते. ध्यानाचं वर्णन करतात आहे की बाहेर पद्मासनामध्ये तो योगी बसतो, उत्तराभिमुख बसतो, असं वर्णन इथे केलेलं आहे, उत्तराभिमुख बैसून. पण सर्वात महत्वाचं एक काय म्हणूया तिथे अधिकार प्राप्तीचा उल्लेख माऊलींनी केलेला आहे. काय? प्रथम निष्काम कर्मयोगापासून झालेल्या चित्तशुद्धीचे सुख अंतःकरणात घालून. म्हणजे पहा, कुठलाही मार्ग असू द्या. आता हा आपण हे जे वर्णन बघतोय अष्टांग योगाचंच वर्णन आहे सगळं. पण तिथे सुद्धा माऊलींनी काय आणलेलं आहे? कर्मयोगाचा उल्लेख केलेला आहे. इथे सुद्धा माऊलींनी चित्तशुद्धीचा उल्लेख केलेला आहे. कारण चित्तशुद्धी कशाने होते? चित्तशुद्धी कशाने होते? चित्तशुद्धी कर्मानी होते. आणि कोणत्या कर्मानी होते? तर विशेषतः निष्काम कर्मानी होते. आणि म्हणून तो उल्लेख माऊलींनी की काय, म्हणून मी त्याला काय म्हणालो, अधिकार शब्द असा वापरला की चित्तशुद्धीशिवाय हे पुढच्या गोष्टी घडणं शक्य नाही. आणि म्हणून 6व्या अध्यायात आपण काय शिकलो होतो आठवत असेल तर, आरुरुक्षोर्मुने योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. योगारूढ होण्यासाठी कर्माचं काय म्हणूया, कर्म मागे टाकावं लागतं. पण योगारूढ होण्यापर्यंत तो अधिकार प्राप्त होईस्तोवर आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते. अभ्यास करताना पुढचं पाठ मागचं सपाट जर झालं नसेल तर हा सगळा असा अभ्यास कामाला येतो. कारण तो श्लोक जो आहे 6व्या अध्यायातला, तिसरा श्लोक आहे तो अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. कारण तिथे कर्माची मर्यादा सांगितली. तिथपर्यंत कर्म करायचं. आरुरुक्षुर मुनेर योगम. योगम तिथे योग्याचाच उल्लेख केलेला, की जो योगारूढ होण्याची इच्छा करतो आहे, योगारूढ होण्यासाठी साधना करतो आहे, त्याला कर्म. आणि म्हणून माऊली इथे काय म्हणते, प्रथम निष्काम कर्म योगापासून झालेल्या चित्तशुद्धीचे सुख अंतःकरणात घालून बाहेर पद्मासन घालून. बाहेर ठीक आहे, पद्मासन घातलेलं आहे, ते तर मी पण घालू शकतो. उत्तरेकडे तोंड सुद्धा करून बसू शकतो. पण ते योगात आणि माझ्यात कुठे फरक पडतो? एक छोटीशी गोष्ट सांगतो. थोडंसं गंभीर तत्वज्ञान. चेहरे मी नेहमीच म्हणतो गंभीर होतात. आठवली एक गोष्ट. फरक कुठे पडतो माझ्यात आणि त्या योगामध्ये सांगणारी परमपूज्य काकांनी त्यांच्या प्रवचनात सांगितलेली एक छोटीशी गोष्ट, सगळ्यांना बहुतेक माहिती पण असेल बहुतेक लोकांना. काकांनी सांगितलं की डॉक्टर काका असताना म्हणण्याचं कारण असते, डॉक्टर एक दिवस म्हणे माझ्या दवाखान्यात कोणाला एक स्त्री आली आणि तिचा लहान मुलगा आला. आणि मला वाटतं त्या मुलाला बरं नव्हतं म्हणून त्याची आई त्याला घेऊन आली होती. त्याला तपासायचं आता. तर तेवढ्यात डॉक्टर काका म्हणाले की बाहेर जरा गडबड झाली, तिकडे काहीतरी पेशंटला कुठल्या तरी गरज लागली म्हणून ते बाहेर गेले थोड्या वेळात त्या दुसऱ्या पेशंटला बघायला. थोड्या वेळाने परत आले. तर काका म्हणाले मी परत आलो तर मला एक दृश्य दिसलं. लहान मुलगा जो होता तो डॉक्टरची जी एक खुर्ची असते, छान गोल गोल फिरणारी असते ना ती, चामड्याची, त्याला शुद्ध मराठीत लेदर असं म्हणतो आपण. तर त्याच्यात तो लहान मुलगा बसला होता. आणि डॉक्टर काकांच्या त्या स्टेथोस्कोपशी खेळत होता. म्हणजे त्यांनी काय केलं होतं, ते डॉक्टर जसं करतात तसं त्यांनी तो कानात लावलं होतं आणि आईला तपासत होता. इकडे लाव, तिकडे लाव. तर परमपूज्य काका म्हणाले की छान दृश्य होतं, म्हणजे कौतुकास्पद होतं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, त्याचं कौतुक केलं, त्याला कोणी चॉकलेट खायला दिलं वगैरे वगैरे. इथपर्यंत ठीक आहे. परमपूज्य काका छान प्रश्न पुढे विचारतात की आपल्यापैकी किती जण त्या लहान मुलाकडून तपासून घेतील. काकांचे दृष्टांत बघा किती मार्मिक असतात. त्याचं साधं उत्तर आहे कोणीच नाही. का नाही? काका प्रश्न विचारतात का नाही, की खुर्ची तीच आहे, स्टेथोस्कोप तोच आहे, छातीला पाठीला लावणं क्रिया तीच आहे. मग का नाही तपासून घेणार? आणि आपल्याला उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे.
की हे सगळं जरी असलं तरी आतमध्ये जे हवं ज्ञान, त्या स्टेथोस्कोपमधनं जो आवाज येतो, त्या आवाजाचा अर्थ काय, त्याच्यावरनं निदान कसं करायचं, हे तिथे नसल्यामुळे हा झाला दृष्टांत. मग पुढे आता महत्वाचं वाक्य बोलतात. मग ज्ञानेश्वरी तीच, दासबोध तोच. आणि आत्ताच्या संदर्भामध्ये मला ही गोष्ट का आठवली, तर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसणं तेच. माझं वर्णन करतोय, की तो लहान मुलगा, तो स्टेथोस्कोपने आईला तपासणारा आणि मी सारखाच, आणि डॉक्टर म्हणजे तो योगी. ते दिसायला दिसतं, तोही पद्मासनात घालून बसतो, उत्तरेकडे तोंड करून बसतो. त्याच्यासाठी म्हणून सांगतात आहे, की कर्मयोगापासून, निष्काम कर्मयोगापासून चित्तशुद्धीचं सुख अंतःकरणात त्यांनी घातलेलं आहे. चित्तशुद्धी झालेली आहे, चित्तशांती झालेली आहे. नुसतं एवढंच नाही, तर समाधिज संस्कार प्रचय जनित चित्तस्थैर्य कमावलेलं आहे. भक्तीच्या बलाने युक्त आहे, योग बलाने युक्त आहे. पुढे मौली म्हणते, आतू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया. की हृदयात एकत्रित झालेल्या मनोवृत्तीने, स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने, स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता आपोआप झालेल्या घाईने, म्हणून मी मगाशी म्हणालो होतो काय, अधिक देखणे निरंजन पाहणे, ती एक प्रकारची घाई झाली असते त्यांना. आता बाधितानुवृत्तीने राहण्याचा पण कंटाळा आलेला असतो, की आता त्या स्वरूपी निजानंदी राहणं मना आले ओ माय, अशी येते एक अवस्था. आणि म्हणून मौलीने एक छान म्हण, की हृदयात एकत्रित झालेल्या मनोवृत्तीने आतू मिनलेनी मनोधर्मी. कारण आता मगाशी जसं आपण बोललो, की इतर वेळेलाच त्या तो जो योगी असतो त्याची काय म्हणूया मनोवृत्ती बाहेर जातच नाही. कारण काय, सहजे स्वसुखाचे अपारे, सुरवाडलेनी अंतरे, रचिला म्हणून बाहेरी, रचिला म्हणून बाहेरी पाऊल न घाली. मगाशीची योगी मी बोललो, की जीवन जगत असतानाच त्या योग्याची ही अवस्था असते, की सहज स्वसुखाची अपारे, हे जे सहज आणि स्वसुखच आहे, कारण माझं स्वरूप आहे ना ते, त्यांनी ज्याचं अंतःकरण भरून गेलेलं आहे, मीच सुखरूप आहे असा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे, तो सुखासाठी पुन्हा त्याची वृत्ती बाहेर धावेलच कशासाठी. मगाशी आपण जे सगळं वर्णन ऐकलं, मग आता हे तर त्याचं जीवन जगतानाच काय म्हणूया वर्णन आहे. आता तर काय आहे, आता तर अंतिम घटिका जवळ आलेली आहे. त्यामुळे हृदयात एकत्रित झालेल्या मनोवृत्तीने, त्यामुळे बहिर्मुखतेचा प्रश्नच नाही, अंतर्मुख. स्वरूप प्राप्तीच्या प्रेमात, मुख्य म्हणजे शब्द तो आहे, स्वरूप प्राप्तीचं प्रेम आहे. स्वरूपाशी ऐक्य होण्यासाठी घाई झालेली आहे. इतकं सगळं असताना बाहेर चित्तवृत्ती जाणं शक्यच नाही. स्वरूप प्राप्तीचं प्रेम, ठीक आहे. आपण वर्णन ऐकतोय, स्वच्छंद मरण, स्वच्छंद मरणी योगाच्या मरणाचा प्रकार कसा असतो, पण यातनं सुद्धा आपल्याला साधक म्हणून खूप गोष्टी शिकता येतात. स्वरूपाचं प्रेम, स्वरूप प्राप्तीचं प्रेम मला आहे का? स्वरूप प्राप्तीची घाई मला आहे का? करावी तातडी परमार्थाची, जे म्हणतात तुकाराम महाराज. काय असतं, बहुतांश वेळेला ना आपल्याला घाई फळाची झालेली असते. अनेक जण झाले हो, 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, नामस्मरण सुरू आहे, हवा तशी प्रगतीच होत नाहीये. 24 तासातले अर्धा पाऊण तास मोठ्या मुश्किलीने त्या भगवंताला आपण देतो. पुन्हा एक दृष्टांत आठवला परमपूज्य काकांचा. असं थोडंसं गोष्टी स्पष्ट व्हायला मदत होते. काका म्हणाले, की एक गुंड मुलगा होता. त्याचे वडील नोकरी करायचे, हा नुसता बसून राहायचा, काही करायचं नाही. महिन्याच्या शेवटी ते पगार घेऊन यायचे घरी, 10,000 रुपये. हा ते 10,000 रुपये हिसकून घ्यायचा त्यांच्याकडून आणि मोठ्या उदार मताने त्यांना 100 रुपये खर्च करायला द्यायचा. उरलेले पैसे 9,900 आपल्या खिशात.
हा दृष्टांत होता. त्यांनी मला 24 तास, रोज 24 तास देतो मला तो. आणि मी जणू काही मोठं उपकार करतो त्याच्यावर, असं अर्धा पाऊण तास. तिथेच तर भजनाची व्याख्या चुकते ना माझी. ठीक आहे, आपण दिवसभर काही कोणी नामस्मरणाला बसू शकत नाही 12 तास आणि 20 तास, हे समजू शकतो. पण कर्तव्य कर्म त्यांनी जशी करायला सांगितलेली आहे तशी करणं, हे त्याचं भजनच आहे. कर्माच्या सुरुवातीला त्याचं स्मरण करणं, कर्म सुरू असताना शक्य असेल तर स्मरण करणं, कर्म संपल्यानंतर त्याचं स्मरण करणं, विशेषतः फल त्याला अर्पण करण्याच्या निमित्ताने, हे त्याचं भजनच आहे. पण मी काय समजतो, झालेलं आहे. पाऊण तास काय, अर्धा पाऊण तास, 1 तास, जे काही ठरवलं असेल नामस्मरण माझं झालेलं आहे. चेक, बॉक्स इज चेक फॉर द डे. जणू काही मी काय करतो, मी पेंटिंग करतो, मी काय अजून काय काय माझे छंद असतात ते सगळे जोपासतो, नोकरी करतो, हे करतो, ते करतो, त्याच्यात नामस्मरणही करतो. म्हणजे नामस्मरण हॅज बिकम लाईक अनदर ऍक्टिव्हिटी. आणि अपेक्षा काय? हो, 8 वर्ष झाली, अजून नाही ना काही. कसं होणार? मुद्दा हा आहे की घाई जी होती आपल्याला, आपला मूळ विषय तो सुरू होता, ती फलाची घाई होते. आणि मग तुकाराम महाराज सावध करतात की नाही चालत प्राप्त काळ घडी आल्या वेळ. तेच तुकाराम महाराज म्हणतात, करावी तातडी परमार्थाची. म्हणजे प्रयत्न जर होत नसेल, 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, याचा अर्थ असा आहे अजूनही माझे स्वतःचे प्रयत्न कमी पडतात आहे. विषय काय सुरू होता आपल्याला, स्वरूप प्राप्तीचं प्रेम मला आहे का, स्वरूप प्राप्तीची मला घाई झालेली आहे. ते मरण बिरण देहाला यायचं तेव्हा येईल, ते प्रारब्धाने येईल. पण स्वरूप प्राप्तीची घाई मला झालेली आहे. तेवढा सावध मी असतो का? तेवढं अनुसंधान मी दिवसभर टिकवण्याचा प्रयत्न तरी करतो का? टिकेल की नाही हा अजून पुढचा मुद्दा आहे. प्रयत्न तरी करतो का? जे मी नेहमीच बोलतो की भक्ताचं वर्णन नारद भक्तिसूत्रात तद विस्मरणे परम व्याकुलता असं केलेलं आहे. क्षणभर जरी त्या भगवंताचं विस्मरण झालं तर तो भक्त व्याकुळ होतो. काय म्हटलंय? भक्त्या युक्तो योग बले नच एव. आणि माझी अवस्था अशी आहे, दिवसभरात क्षणभर जरी त्याचं स्मरण झालं तर मला, अरे हा आज ना भगवंताचं स्मरण झालं बरं का. काही कारण नसतं ना, डोळ्यासमोर मूर्ती आली म्हणून स्मरण होणं वेगळं, संकट आलं म्हणून स्मरण होणं वेगळं, ते नव्हे. त्याला खरं स्मरण म्हणतच नाही. संकट आल्यावर सगळ्यांनाच भगवंताची आठवण होते. आनंदाच्या क्षणी होते का, हा प्रश्न आहे. सुखाच्या क्षणी, म्हणजे आनंदाच्या नाही, सुखाच्यामुळे. त्यामुळे स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने, स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता आपोआप झालेल्या घाईने, म्हणून म्हणालो की साधक म्हणून सुद्धा आपल्याला याच्यातनं शिकता येतं. आणि त्या योगाचा तर प्रश्नच नाही, सहज स्वसुखाची नि अपार आहे. सुरवाडली अंतःकरण, अंतर्मुख मनोवृत्तो आनंद प्रतिबिंबती. पंचदशी. अंतर्मुख मनोवृत्तो, वृत्ती अंतर्मुख झालेली आहे. आनंदाला टेकलेली, आनंदाशी एकरूपच झालेली आहे. जाईल कशाला बाहेर. स्वरूपाची तशी प्राप्तीची घाई झालेली आहे. प्रेम आहे स्वरूप प्राप्तीचं. आकळलेनी योगे, 94 क्रमांकाची ओळी. आकळलेनी योगे मध्यमार्गे अग्निस्थानवनी निगे ब्रह्मरंध्रा. आता पुढे ती प्रक्रिया सांगतात आहे, कारण आता स्वच्छंद मरणाचं हे वर्णन आहे. स्वतःहून मरण ते स्वीकारतात आहे. हा देह आता स्वतःहून स्वइच्छेने सोडतात आहेत. की स्वाधीन झालेल्या, आकळलेनी योगे, स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने, मध्यमा मध्यमार्गे, कुंडलिनीचे व्युत्थान होऊन ती सुषुम्नेच्या मधल्या मार्गाने, अग्निस्थानवनी निघे, म्हणजे जठराग्नीच्या स्थानापासून कुठे जाते, अर्थात नाभिस्थानापासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत जाण्यास ती निघते. मग अशी म्हणालो, हे अष्टांग योगाचं, हठयोगाचं म्हणूया, हे वर्णन आहे. तो योगी, ती साधना करणारा योगी, किंवा आता त्याला योगी साधना करणारा म्हणायचंच नाही, कारण तो सिद्धच आहे. जेव्हा मरण स्वीकारतो तेव्हा ती प्रक्रिया काय असते याचं वर्णन इथे माऊली या योगाच्या, या श्लोकाच्या निमित्ताने करते.
ते कुंडलिनी शक्ती, मग ते इडा आणि पिंगला आणि ती मधली सुषुम्ना नाडी, ते चक्रभेदन, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, ही जी सगळी चक्र आहेत, आज्ञाचक्र सहस्त्र चक्रापर्यंत, त्या सगळ्या चक्रांचं भेदन, ही सगळी ती प्रक्रिया 6व्या अध्यायात आपण खूप सविस्तर तशी बघितली होती. त्याचं वर्णन इथे माऊली करते की त्या मधल्या मार्गाने, सुषुम्नेच्या मार्गाने प्राणशक्तीवर चक्रांचं भेदन करत जाते. प्रत्येक चक्राच्या ठिकाणी त्या पाकळ्या असतात. त्या पाकळ्या म्हणजे जणू काही असं थोडंसं शुद्ध मराठीत त्याला स्पीड ब्रेकर म्हणतो आपण. विरोध निर्माण करतात. कारण त्या प्राणाला त्याच्यातून असं फिरून वरती जावं लागतं एकेका चक्राचं भेदन करीत. आचार्य सुद्धा याचं वर्णन करताना भाष्यामध्ये म्हणतात की पूर्वम हृदय पुंडरीके वशीकृत्य चित्तम तत् ऊर्ध्वगामिन्या नाड्या भूमिजय क्रमेण. म्हणजे साधारण आचार्य भाष्य आणि माऊलींनी एकाच पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. मी आत्ता जे वाचलं भाष्य त्याचा अर्थ असा आहे, पूर्वम हृदय पुंडरीके म्हणजे पहिले हृदय कमलामध्ये, पुंडरीक कमल त्याचा अर्थ आहे हृदय कमल, हृदय पुंडरीके. पूर्वम म्हणजे पहिले हृदय कमलामध्ये चित्ताला स्थिर करून वशीकृत्य चित्तम, तत् ऊर्ध्वगामिन्या म्हणजे ऊर्ध्वगामी म्हणजे वर जाणाऱ्या नाडीद्वारा चित्ताच्या प्रत्येक भूमीचा क्रमाने जय करीत. तत् ऊर्ध्वगामिन्या नाड्या भूमिजय क्रमेण, तो जो क्रम आहे मगाशी मी आता सांगितला सर्व चक्रांचा, त्यांचं भेदन करीत त्या त्या क्रमाने, त्या भूमीचा क्रमाने जय करीत भ्रूमध्यामध्ये प्राणांची स्थापना करून योग्य प्रकारे सावधान असलेला, असा त्याचा अर्थ किंवा असं भाष्य आचार्यांनी केलेलं आहे. ते कसं होतं, तो मार्ग जो असतो तो सहस्त्र चक्राकडे जाणारा इथून कंठापासून आणि भ्रूमध्याकडे जाणारा, ते दोन मार्ग ते योग्यांना ते त्यांनी अवगत केलेलं असतं. तो मार्ग बंद करून वर कसं जायचं इत्यादी. आणि पुढे काय होतं तर तेथ अचेत चित्ताचा सांगा तू, आहाच वाणा दिसे मांडतू, जेथ प्राणू गगना आतू संचरे का. माऊली म्हणते जेव्हा प्राण मूर्ध्याकाशात प्रवेश करतो तेव्हा जड प्राण व चित्त आत्मा यांचा वरवर संगम झालेला दिसतो. मूर्धना आपल्या सगळ्यांच्या तेच ना ते मूर्धना असं म्हणतात. बाळ जन्माला येतं तेव्हा आपल्याला माहिती असं एक लिबलिबित भाग असतो का डोक्यावरती, मऊ असा, माहिती आहे सगळ्यांना. आपल्या शास्त्रामध्ये असं मान्यता आहे की जीव चैतन्य तिथून प्रवेश करतं. आणि त्याचा जाण्याचा मार्गही तो. आणि जितक्या वरचं द्वार, कारण 9 द्वार आहेत आपल्या देहाला आपल्याला माहिती आहे, जितक्या खालच्या द्वाराने प्राण बाहेर पडतात तितका तो पापी मनुष्य मानला गेलेला आहे, आणि जितक्या वरच्या द्वाराने प्राण बाहेर पडतात मनुष्याचे तितका तो पुण्यवान मानला गेलेला आहे. शास्त्रकारांनी बसून दिलेले ठोकताळे. मुद्दा हा की त्याचा त्या योग्याचे जे प्राण आहेत ते मूर्ध्याकाशात प्रवेश करतात. जड प्राण, प्राण शेवटी काय आहेत, जड आहेत, आणि चित्त आत्मा यांचा वरवर संगम झालेला दिसतो. आता आपण विवेक चूडामणीवर आपला अभ्यास सुरूच आहे. पाचही कोश, अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय वगैरे वगैरे. पण साध्या भाषेमध्ये वरवर संगम वाटतो का नाही. शेवटी जीव म्हणजे काय आहे, चिदाभास. चिदाभास म्हणजे काय आहे, अंतःकरणात फाकलेला आत्मप्रकाश. संगमच आहे की नाही. म्हटलं तर संगम आहे, म्हटलं तर संगम होऊच शकत नाही. पण म्हणूनच त्याला तो जो संबंध आहे त्याला अध्यासिक त्याच्यासाठी म्हटलेलं आहे. संबंधाचे प्रकार आहेत जे आपण बघितले होते एकदा, मला वाटतं आनंदाचे तत्वज्ञानमध्ये. अध्यासिक संबंध आहे दोघांचा, म्हणून जणू काही वरवर असं वाटतं संगम झालेला आहे. पण इथे या ठिकाणी तो स्पष्ट वेगळेपणाने लक्षात येतो. हे महत्वाचं आहे. परी मनाची नि स्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरिला, योग बळे आवरिला सज्ज होऊनी.
भक्त्या युक्तो योग बलेन च एव, यावर माऊली आता भाष्य करते की मनाचेनी स्थैर्य धरिला, मनसा चलेन, मनसा अचलेन, अचल मनानी, असा अर्थ आपण मागच्याला बघितला होता श्लोकाचा. स्थिर चित्त अंतःकरणानी, साध्या भाषेत. पण कसं आता भक्तीची या भावना भरिला, योग बळे आवरिला सज्ज होणी, म्हणजे परंतु तेथून तो प्राण चलित न होण्याकरता, आता प्राण तिथपर्यंत नेले तर खरी, ऊर्ध्वगामी ज्याला म्हणतात केले, सुषुम्ना नाडीतून प्राणशक्ती तिथे नेऊन प्रस्थापित केली, पण तो प्राण चलित न होण्याकरता, म्हणजे पुन्हा न ढळण्याकरता काय हवं, मनाच्या स्थैर्याने धारण केलेला, भक्तीच्या भावनेने भरलेला आणि समाधानाच्या बळाने आवरून तो धरलेला असतो, आणि लय पावण्यास तयार होऊन, सज्ज होऊन, कारण आता मृत्यूचा क्षण जवळ आलेला आहे, स्वेच्छेने स्वीकारलेल्या मृत्यूचा क्षण जवळ आलेला. त्यामुळे तो प्राण तिथे नेणं, प्राणशक्ती तिथे ऊर्ध्वगामी करणं हा एक वेगळा प्रकार आहे. पण तिथे ते टिकवून धरणं हा दुसरा प्रकार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या योग्याच्या साधनकाळी असा एखादा दिवस असेलही त्याच्या आयुष्यात की तिथे नेऊन नेता येत आहे पण टिकवता येत नाही. होतं की नाही आपलं असं? आपलंही होतं. साधं नामस्मरण करताना 108 समजा जप मी केला. 108 पैकी एखाद दोन नामाच्या वेळेला चित्तवृत्ती नाही म्हटलं तरी नामावरती स्थिर होते, पण 106 वेळेला होत नाही. तरीही मगाशी मी जसं म्हणालो की झाले 8-10 वर्ष काहीच कसं होत नाही हे विचारायला मी मोकळाच आहे अजून. तसं की प्राण चलित आता व्हायला नकोय तिथे. मग त्याच्यासाठी काय हवं, तर मनाचं स्थैर्य ते तर त्यांनी धारण केलेलंच आहे. भक्तीच्या भावनेने तो भरलेलाच आहे, आणि समाधानाच्या बळाने आवरून त्यांनी स्वतःला धरलेलंच आहे. समाधान, सम्यक आधार. समाधान म्हणजे आपण व्यवहारात म्हणतो तसं समाधान नाही, सम्यक आधार. पुन्हा सहज सुखाचे स्वभाव सुरवाडलेनी अंतःकरणे, सारखी ती ओवी मला आठवते. रचिला म्हणून ही बाहेर पाऊल न घाली. जाईलच कशाला आता बाहेर, आणि आता तर मृत्यूचा क्षण जवळ आलेला आहे. म्हणून त्या समाधानाने युक्त, म्हणून ते जे योग बल का शब्द वापरला असेल ते आपल्याला आता कळतं, की तिथे आता बळ जे लागतं, तिथे ते धरून ठेवण्यासाठी जे बळ लागतं ना, ते त्या योगाचं बळ लागतं. आणि ते योगाचं बळ आपण मगाशी पाहिलं, समाधीज संस्कार प्रचयजनित. कारण तिथे जाण्याचं, तिथे त्या ह्या संस्काराचं संग्रहच त्या योगाजवळ आहे, असा अर्थ आपण बघितला मगाशी. त्यामुळे त्याला ते फारसं कठीण जात नाही. त्याचे प्राण तिथून चलित आता होत नाही, आणि आता ते सज्ज झालेले आहेत कशासाठी, लय पावण्यासाठी. हे समाधानाच्या बळाने आवरून आणि मनाच्या स्थैर्याने धारण करून भक्तीच्या भावनेने, हे सगळं माऊलींनी या श्लोकाच्या पहिल्या चरणावरती केलेलं भाष्य आहे. प्रयाणकाले मनसा चलेन, भक्त्या युक्तो योग बले नच एव. पुढे काय होतं, तो जडा जडा ते विरवितू, भ्रुलता माझी संचरतू, जैसा घंटानाद लयस्तू, घंटेसीच होय. माऊलींनी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे की तो शरीरातील प्रत्येक जड पदार्थांना जागच्या जागीच विरवून टाकतो. इथे माझी जुनी प्रत आहे त्यामुळे थोडंसं मुद्रण दोष आहे इथे. टाकतो पाहिजे ते टाकतो, आणि आपण स्वतः भ्रुकुटी स्थानात स्थिर होतो, पण तेथेच लय पावतो. कशाप्रमाणे, तर ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेतच लीन होतो. दृष्टांत दिलेला आहे. घंटा वाजवल्यानंतर तो नाद जसा लय पावतो, हळूहळू शांत होते ती घंटानंतर, तसं भ्रुकुटी स्थानामध्ये तो स्थिर होतो, आणि तिथेच तो लय पावतो असं म्हणतात. त्यांचा जी प्राणशक्ती, आता प्राण सोडण्याची जी वेळ झाली आहे, लय, आपण मगाशीच म्हटलं की लय पावण्यास तो प्राण आता तिथे तयार होऊनच आहे. तो आता ढळत नाहीये, आणि त्याची जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तो योगी भ्रुकुटी स्थानामध्ये तिथे त्याला स्थिर करून, भ्रुकुटी मध्यामध्ये प्राणांचा लय
आता करतो शब्द वापरायला हरकत नाही, कारण स्वेच्छा मरण आहे, आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे. का झाकलीये घटीचा दिवा, नेणीजे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. कशा पद्धतीने देह ठेवला त्या योग्यानी तर वर्णन करतायत, अजून एक दृष्टांत देतायत. किंवा घटात झाकून ठेवलेला दिवा. दिवा आहे, तेवतो आहे, पण वर घट ठेवलेला आहे. आता तो केव्हा विझला व विझताना तो कसा झाला होता हे जसं कळत नाही. काही वेळाने घट उघडून बघितला तर दिवा विझलेला दिसतो, पण तो नेमका केव्हा विझला, कसा विझला, विझताना त्याची काय अवस्था होती जसं आपल्याला कळत नाही. या रीतीने अर्जुना, जो देहाच्या आतच प्राणाचा लय करून स्वेच्छेने देह ठेवतो. देहाच्या आतमध्येच प्राणांचा लय केलेला असं या देहाच्या, या योग्याच्या देहाच्या मरणाचं, त्या देहाला जो मृत्यू येतो त्याचं हे वर्णन. आणि तो केवळ परब्रह्म, जया परम पुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होऊन ठाके. की जो ज्ञानी योगी, जे शुद्ध परब्रह्म, की ज्याला परम पुरुष हे नाव आहे, असे जे माझे निजधाम तत्स्वरूप होऊन राहतो. आता तो थोडक्यामध्ये त्याला पुन्हा जन्म नाही, त्या परमधामाला तो प्राप्त होतो की जिथून आता परत येणेच नाही. भगवंताशी साध्या भाषेत बोलूया, एक रूप होतो. आणि सामान्य माणसाचा मृत्यू असतो त्याचं काय होतं, त्याचं वर्णन आपण ऐकलं आहे. कारण सामान्य मनुष्याचा मृत्यू जो होतो तो बहुतांश वेळेला ते स्वेच्छमरण तर नसतंच. आणि आयुष्यभर चिंतन केलेलं असल्यामुळे कुठल्या तरी विषयाचं चिंतन करीत प्राण जातात. आणि भगवद्गीता हाच अध्याय 8वा आपल्याला असं शिकवतो की मरणाच्या क्षणी ज्याचं स्मरण होतं त्याच गतीला तो प्राप्त होतो. आणि त्याच्या अनेक कथा आपण तेव्हा पाहिल्या होत्या. जडभरताची कथा त्यानिमित्ताने नेहमीच आठवते. रोहिदास यांची कथा. एका दुसऱ्या एक कथा अजून एका चरित्रामध्ये येते श्रीपाद श्रीवल्लभांच्या, त्याच्यामध्ये ती व्यक्ती काहीतरी मळकं कापड त्याला दिसतं आणि त्या विचारांमध्ये त्या मुलांना काहीतरी म्हणत असताना मृत्यू येतो. पुढच्या जन्मी रजक म्हणजे धोबी म्हणून जन्माला येतो. या कथा या दृष्टीने बोलक्या असतात. त्याच्या मागे भगवद्गीता जे सांगते तेच तत्वज्ञान आहे. फक्त ते त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. मुद्दा काय आहे? अखंड विषयांचं चिंतन जर आयुष्यभर केलं असेल, तर विषयच आठवणार आहे. तो कुठला आठवेल ते नाही सांगता येत. ते काय परिस्थिती असेल आणि काय तेव्हा विचार असतील त्याप्रमाणे. पण हा अबाधित नियम आहे या भगवंताच्या सृष्टीचा. आणि विचार केला तर तो सामान्य माणसासाठी वेगळा आणि योग्यांसाठी वेगळा नाहीच आहे. योग्यांसाठी पण तेच आहे असं आपण पाहिलं, पण त्यांच्या समोर दृष्टीसमोर अखंड भगवंतच असतो म्हणून ते भगवंताला प्राप्त होतात. माझ्यासमोर अखंड विषय असतो म्हणून शेवटच्या क्षणी पण त्यातलाच कुठला तरी विषय, त्याचं स्मरण करतच मी प्राण सोडतो. हे सगळं मी आत्ता का बोलतोय? सामान्य माणसाच्या बाबतीत काय होतं तर उदान वायूवरती स्वार होऊन तो सूक्ष्म देह, हा स्थूल देह तर इथेच संपवला जातो, पहिले सोडल्या जातो, सुटतो म्हणूया. सोडल्या जातो म्हणण्यापेक्षा सामान्य माणसाच्या बाबतीत तो सुटतो. जसं माझा जन्म चॉईसलेस आहे तसा मृत्यू पण चॉईसलेस आहे. शुद्ध मराठी शब्द. मला स्वातंत्र्य नाही आहे त्या बाबतीमध्ये. त्यामुळे जेव्हा मरणाचा क्षण येतो सामान्य माणसाला, तेव्हा शास्त्र असं सांगतं की उदान वायूवरती स्वार होऊन तो सूक्ष्मदेह जातो. आता तो पुढे जातो, त्याला पुढे गती कशी प्राप्त होते, मग त्याला पुनर्जन्म कधी मिळतो, हा संपूर्णतः वेगळा विषय आहे. पण इथे काय होतं, योगाचं काय होतं, तिथल्या तिथे लय, तो सूक्ष्मदेह संपतो, फुटतो. अनेक पद्धतीने त्याचं वर्णन करण्यात येतं. ज्ञानयोगी असेल तर फुटतो असं वर्णन आहे. कारण आता पुनर्जन्मच नाही आहे. आता भगवंताशी एकरूप म्हणून पुढे म्हणतात की तो केवळ परब्रह्म, जया परमपुरुष ऐसे नाम, परब्रह्म
ज्याचं नाव परमपुरुष आहे, ते माझे निजधाम भगवंत म्हणतात आहे, होऊन ठाके. आणि आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही, कारण पुन्हा त्यांचं वर्णन माऊलीने जे एकदा केलेलंच आहे, करून ठेवलेलं आहे, ते देह झोळ ऐसे मानूनी ठेले आपण पे आपणची होऊ नये. म्हणजे देह असतानाच ठेले आपण पे आपणची होऊ नये. मग आता काय झालं? फक्त देह संपला एवढंच झालं. म्हणजे आधी जीवनमुक्त होते, आता विदेहमुक्त झाले. मुक्तच होते, देह असतानाही मुक्त. त्याला संत म्हणतात. देह असतानाही मुक्त. देह हा प्रारब्धाधीन असतो. त्या देहाचं आता इथे स्वेच्छामरणाबद्दल बोलतोय, पण बाकी योग्यांचं जे वर्णन आपण वाचलं किंवा पुढे वाचणार आहोत, ते स्वेच्छामरण जरी नसलं तरी प्रारब्धाने येईल. जेव्हा यायचं तेव्हा येईल, त्याचा विचार करण्याची गरजच नाही. आणि आता बिघडतही नाही, पुन्हा मुद्दा तोच सुरू आहे. आला काय, आज आला काय, उद्या आला काय. कारण ठेले आपण पे आपणची होऊन. जैसे मठ गगना भरून गगनची असे. जसं गगनामध्ये आकाशामध्ये तो मठ असतो, घर असतं आपलं, तसं तर व्यवहारामध्ये हा देह आहे. ठीक आहे, प्रापंचिक असेल तर प्रपंचाची कर्तव्य असतील त्या संतांची सुरू, संन्याशी असतील तर फारच कमी कर्म असतील. पण भिक्षा मागण्याचं कर्म तर सुरूच असेल, कमीत कमी 2 वेळा जेवायला त्यांना लागतं, कारण देह निर्वाहासाठी. थोडक्यामध्ये देहधर्माचं जीवन सुरू आहे फक्त, जर संन्यासी असेल तर. जर प्रापंचिक असेल तर भगवंताच्या योजनेमध्ये जर लोकसंग्रह त्या महात्म्याच्या जीवनात जर ठेवला असेल, तर तो प्रपंच सुद्धा करेल एकनाथ महाराजांचा किंवा तुकाराम महाराजांचा. तो परमपूज्य काकांसारखे ग्रंथ पण लिहिल, प्रवास पण करेल, प्रवचन पण करेल. पण आता हे जे सगळं कर्म सुरू आहे, हे नैष्कर्म्य दशेमध्ये सुरू आहे, ज्ञानोत्तर. कारण मी मूळचं मी करणाराच नाही, निष्कर्मम ब्रह्म असं त्याचं वर्णन आहे, आणि मीच आता ब्रह्मरूप झालेला आहे. त्यामुळे मी काही करतो या भूमिकेच्या पलीकडेच निघून गेलेले आहेत. अनेक वेळेला मी बोलतो, सद्गुरूंच्या चरणांवरती डोकं ठेवताना काय भूमिका असावी, त्याच्यात ही पण एक भूमिका असावी, नेहमीसाठी लक्षात ठेव. त्यांच्या चरणांवर डोकं त्याच्याचसाठी ठेवायचं आहे, की इतकं सगळं करताना ते दिसतात, पण ते काहीच करत नाही. करवणी काहीच न करीत निष्कर्म. निष्कर्म म्हणजे काहीच न करण्याचा अर्थ नाही आहे. सगळं करून काहीच करत नाही, कारण मी करता ही भावनाच नाही तर उरली ना. कारण मी अकर्ता हे प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे जे काही घडतंय ते प्रारब्धवशात घडतंय. आणि कर्तेपणाची भावना नसल्यामुळे भोगतेपणाची भावना त्यांना घ्यावीच लागत नाही. आणि म्हणून तुम्ही त्यांचं कौतुक करा, त्यांना नावं ठेवा. रामकृष्ण हरी. त्यांची अपेक्षाच नसते ती. हा, ते आपल्याशी बोलताना म्हणतात, अच्छा आवडलं का तुला प्रवचन? छान आहे. झालं तेवढ्यापुरती. ते नाही त्याचं चिंतन करत बसत, की अरे इतक्या जणांना माझं प्रवचन आवडलं, किती ग्रंथ मी लिहिले. किती वेळा मी सांगतो परमपूज्य काकांचं वर्णन करताना. लवलेशही नाही तिथे, जाणीवेच म्हणजे जाणीव. जाणीव म्हणजे अहंकार. अहंकार नाहीये तिथे, कर्तृत्वाचा अहंकार नाही. त्यामुळे भोक्तृत्वाचा अहंकार स्वाभाविकच नाही. मुद्दा देह असताना ठेले आपण पे आपणची होणी अशी अवस्था असलेला योगी, देह सोडल्यानंतर त्या आपण पे आपणची, त्या आपण पे दोन आपण आहेत, त्यातला आपण पे आपणची, त्यातला जो आपण पे म्हणजे स्वरूप, त्याच्यातच आता तो विलीन होतो. कारण आपण पे आपणची, तो आपणची आता उरलाच नाही. कारण आपणची कधी सिद्ध होतो? अंतःकरण असेल तर. सूक्ष्मदेह, जीव, चिदाभास, वेगवेगळे शब्द वापरतोय मी. हे सगळं असेल तर तो दुसरा आपणची सिद्ध होतो. आपण पे तर आहेच, ते नाही असं कधी होतच नाही. आणि त्याच्याशीच एकरूप झाल्यामुळे ते माझे निजधाम होऊनी ठाके, तो तत्स्वरूप होऊन राहतो, असं वर्णन आले. एक 5 मिनिटं वेळ आहे, तर थोडं पुढच्या श्लोकाचं सुरुवात करूया. बघू जेवढं होईल तेवढं. आता पुढचा जो श्लोक आहे 11 क्रमांकाचा, त्याच्यामध्ये
म्हटलं तर 9व्या श्लोकामध्ये वर्णन येऊन गेलेलं आहे कशाचं, त्या परमपुरुषाचं, दिव्य पुरुषाचं, कविम पुराण मनुषा सितार वगैरे वगैरे. मग 10व्या श्लोकामध्ये जो आज आज आपण अभ्यासला त्याच्यावरच्या ओव्या अभ्यासल्या. स्वच्छंद मरणी योग्याचं कसं असतं मरण त्याचं वर्णन करणार श्लोक आला. आणि भगवंत मात्र आता पुन्हा 11व्या श्लोकामध्ये कशाचं वर्णन करतात आहे, तर वेदविदो वदंती. भगवंत पुन्हा या 11व्या श्लोकामध्ये त्याचं विशेषण वापरतात आहे. यदक्षरम वेदविदो वदंती अशी सुरुवात आहे त्या 11व्या श्लोकाची. इत्यादी विशेषणाद्वारे त्याचं वर्णन करण्यास जो योग्य आहे त्या ब्रह्मतत्वाचं पुन्हा प्रतिपादन करतात. आता ब्रह्मतत्वाचं पुन्हा वर्णन का करतात आहे हे आपल्याला पुढच्या श्लोकाकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हा जास्त चांगलं कळेल. मी आत्ता फक्त उल्लेख करून ठेवतो, कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला जर ही संगती नीट नाही लावता आली ना तर कळत नाही आणि गोंधळ उडतो कधी कधी, की अरे झालं ना वर्णन करून ब्रह्मतत्वाचं एकदा, पुन्हा का सांगतात आहेत. आता त्याचं तेव्हा जे वर्णन केलं ते वेगळ्या पद्धतीने होतं, आणि आता आता इथे यदक्षरम म्हणजे ते अक्षर आहे हे तर सांगतातच आहे, कारण अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्चते अशी सुरुवातच आहे. नवे या अध्यायाचं नावच ते आहे. त्यामुळे अक्षर हा शब्द अनेक वेळा येणं स्वाभाविकच आहे. पण इथे वेद विदो वदंती हे जे एक विशेषण आहे ते आपल्याला सुचवतं, सांगतं की हे वर्णन पुन्हा भगवंत का करतात. कारण वेदविदो वदंती या विशेषणाद्वारे वर्णन करण्यास असं ते ब्रह्मतत्व योग्य आहे असं प्रतिपादन भगवंत या श्लोकामध्ये करतायत. श्लोक क्रमांक 11 वाचतो मी. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. पदच्छेद आहे यत् अक्षरं वेदविदः वदन्ति विशन्ति यत् यतयः वीतरागाः यत् इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति तत् ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. काय म्हणतात आहे भगवंत, वेदवेत्ते ज्याला अक्षर म्हणतात. आपण आता त्याचा अन्वय लावून घेऊया. पदच्छेद झाला. वेदवेत्ते म्हणजे वेद विदह, ज्याला म्हणजे यतः अक्षर म्हणतात म्हणजे वदंती, आणि विरक्त म्हणजे वीतरागा, यती म्हणजे यतयः ज्याच्यात प्रवेश करतात, ज्याची म्हणजे यत, इच्छा करणारे म्हणजे इच्छंत, साधक म्हटलेलं आहे त्यांना, नैष्ठिक ब्रह्मचर्याचे आचरण करतात म्हणजे ब्रह्मचर्यन चरंती, ते म्हणजे तत्, ब्रह्मपद म्हणजे पदम, तुला म्हणजे ते, थोडक्यात म्हणजे संग्रहेण सांगतो म्हणजे प्रवक्षे, असा त्याचा अन्वय आहे. संग्रहेण इथे जो विशिष्ट शब्द वापरलेला आहे संग्रहेण, आपल्याला संग्रह शब्द मराठीत माहिती आहे. मगाशी आपण जी योग बलाची व्याख्या पाहिली त्याच्यामध्ये समाधीचे संस्कार प्रचय जनित, ते प्रचयचा अर्थ संग्रह असाच बघितला आपण. एकत्र त्या संस्कारांचं एकत्र म्हणजे खूप वेळा तो संस्कार अखंड करून 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 जो एक संग्रह तयार झाला त्या संस्कारांचा, तसं इथे संग्रह, इथे याचा अर्थ तो नाही आहे जो आपल्याला व्यवहारातला किंवा मराठीतला माहिती आहे. ते संग्रह याचा अर्थ होतो थोडक्यामध्ये. आणि त्या पद्धतीच्या ओव्या पण या श्लोकावरती पुढे येणारच आहे. पण मी जसं म्हणालो की काय म्हणूया त्याला, प्रवेश आपण या श्लोकामध्ये करतो आहोत आणि त्याची संगती आधीच्या श्लोकाशी आणि पुढच्या श्लोकाशी काय आहे हे जे मी बोललो की तो विषय पुन्हा आल्यासारखा वाटतो. पण इथे त्याचा एक वेगळा पैलू भगवंत सांगतात आहे. आणि तो काय सांगतात आहे, तो वेद विदो वदंती, वेदवेत्ते ज्याला अक्षर म्हणतात. आणि असं का म्हटलं, मी जसं म्हणालो हे आपण जेव्हा पुढच्या श्लोकांकडे जाऊ तेव्हा आपल्याला जास्त चांगलं कळेल. आणि इथे महत्वाचे काही शब्द आलेले आहेत ते म्हणजे विरक्त वीतराग, आणि ज्याची इच्छा करणारे साधक मग ते काय करतात, तर नैष्ठिक ब्रह्मचर्याचं आचरण करतात. म्हणजे त्याचं काय काय वर्णन केलं,
वेदवेत्ते ज्याला अक्षर म्हणतात पहिलं. दुसरं, विरक्त यती ज्याच्यात प्रवेश करतात. तिसरं, ज्याची इच्छा करणारे साधक नैष्ठिक ब्रह्मचर्याचे आचरण करतात, म्हणजे साधनकाळी तो योगी काय करतो हे सांगितलेलं आहे. आणि हे सगळं कशासाठी? तर जे पद त्यांना प्राप्त होतं, पदाच्या भाषेत बोलूया, ते ब्रह्मपद आता मी तुला संग्रहेण म्हणजे थोडक्यात सांगतो. असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. आणि हे मी तुम्हाला सांगतो ते पुढच्या शुक्रवारी, असं मी तुम्हाला म्हणतोय. कारण आपली वेळ झालेली आहे. त्यामुळे श्लोकाची सुरुवात आपण केली. श्लोक सुरुवात त्याचं पुण्य मी घेतलं, पण त्याचा अर्थ, त्याच्यावर नेहमीप्रमाणे आचार्यांचं असलेलं भाष्य, कारण मी जसं म्हणालो त्यात वीत रागा हा जो शब्द आलेला आहे फार महत्वाचा शब्द आहे. फार महत्वाचा, की जे आपल्याला म्हणजे मला ऐकायला आवडत नाही, कारण अखंड मला वैराग्याच सगळेजण उपदेश करत असतात. नाही आवडत मला ऐकायला, कारण काय, मला विषयांची अत्यंत आवड आहे म्हणून. पण छोटी गाडी कुठे येते? फिरून फिरून. विषय काही असो, भगवद्गीता असो, काही असो, ज्ञानेश्वरी असो, दासबोध असो, गाडी तिथेच येणार. चित्तस्थैर्य त्याच्याशिवाय प्राप्त होत नाही. असो, यासह आपण आजचं आपलं चिंतनाला इथे विराम देऊया आणि आजचे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.